आपली पुढची रेसिपी काय? तवसळी. तवसळी हे काय नाव आहे? गोव्याच तवस म्हणजे काकडी आणि त्यामुळे ते गोव्याचा पदार्थ आहे. माझी आई पूर्वी करायची. बरं, म्हणजे पारंपरिक पूर्वापार चालत आलेली. ओके. तवसळी हे आवडतं का तुमच्या मुलीला? नाही. मग तर दाखवाच. ओके. साहित्य सांगतो मला काय काय? तूप, गुळ, काजू, किशमिश, ओके, काकडीचा किस, खोबरं, भाजलेला रवा, ओके, बदाम, वेलची पावडर, मीठ. ओके. हे ओलं खोबरं आहे ना? हो. पण हे नुसतं किसून घेतलं का ह्याच्यावर काही संस्कार? नाही, नुसतं किसून. आता कृती सांगता का काय काय? गुळ घालायचा आधी. गुळ तिथे घालू? ह्याच्यात किती घालू? 1 वाटी. म्हणजे अख्खाच घालू? हो. 1 वाटी गुळ, 1 वाटी किस, बर, 1 वाटी खोबरं. सगळं एकत्र घालायचं? हो. नाही, आधी गुळ वितळला की खोबरं मोठा करायचं. हल्लू वितळतोय तो. आता खोबरं घालायचं. कमी करू का? खोबरं हो, कमी कर. खोबरं किती? ते सगळं. आणि हे काकडीचा किस. हा गुळ आपला नॉर्मल बाजारात मिळतो, चिकीचा वगैरे नाही. आता रवा घालायचा. हा रवा आपण नुसता भाजून घेतला? हो, तुपात भाजलाय. हो. आणि हो, पौष्टिक आहे. आणि ह्याच्यात आता हे घाला, वेलची पावडर, काजू, बेदाणे, किंचित मीठ घाला. किंचित घातलं नाही तरी चालतं. नाही, एवढं नाही. बस. आता हे सुकवायचं म्हणजे पूर्ण सुकलं पाहिजे. म्हणजे ह्याची खूण अशी की आपण काही चमचा घेऊ किंवा काही काविलता असा राहायला पाहिजे तो. अरे बापरे. इतकं सुकवायचं पूर्ण. आणि सुकलं की मग ते दुसऱ्या पॅन मध्ये तुमच्या. हे मला काही कळलं नाही. हे गणित काय आहे? तुम्ही आधी खाली तवा ठेवलाय, तुझ्यावर दुसरा पॅन ठेवलाय. हे केक कसा करतो आपण तसंच. ह्याला तूप लावायचं. बरं. तूप लावून हे सगळं मिश्रण, तूप जरा जास्त लावलं पाहिजे. ते हे मिश्रण ओतायचं त्याच्यात आणि 10 मिनिटं मोठा गॅस करून ठेवून द्यायचं. गॅस खाली का ठेवलं? तवा कारण डायरेक्ट ठेवलं ना तर करपू शकतं खालून, म्हणून. ओके. आता हे आपलं घट्ट होत आलं ना? त्याला तूप लावून घ्यायचं? हो. आता हे ह्याच्यात घालू. आणि हे किती वेळ साधारण असं? हे 10 मिनिटं मोठा गॅस. बरं. आणि हे आपल्याला कधी घालायचं? ते सजावटीसाठी. अच्छा, सजावटीसाठी. काय आहे? बदाम. हे बघा, हे असं झालं, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मोठा गॅस. आणि म्हणजे झाल्याची खूण म्हणजे साईडने असं गोल्डन ब्राउनिश कलर येतो. आणि हे टिकतं किती दिवस साधारण? बाहेर ठेवलं तर, कारण भाजलेला रवा असतो ना, त्यामुळे 7-8 दिवस बाहेर. फ्रीज मध्ये ठेवायचं नाही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. तवसळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साजूक तूप, गुळ, ड्रायफ्रुट्स, काकडीचा किस, ओलं खोबरं, रवा, बदाम, वेलची आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 1 वाटी गुळाचा पाक करून त्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी काकडीचा किस, भाजलेला रवा, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे तुकडे आणि मीठ घालून मिश्रण शिजवून आळवून घ्यावं. हे मिश्रण तूप लावलेल्या टीन मध्ये ओतून खरपूस भाजून घ्यावं.